सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळपासून 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच झालेले आहेत, ज्याच्यामध्ये जी की नवीन पोलीस भरतीची जे काही 10,000ची सकाळच्या वृत्तपत्रामध्ये आलेली न्यूज होती त्याचं संपूर्ण विश्लेषण दिलेलं होतं. त्याच्यामध्ये काही चुका आहेत त्या पण तुम्हाला सांगितल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं भरती कधी पडणार, किती जागांची पडणार, कशा पद्धतीनं काही आदेश दिलेले आहेत ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे मुंबईची लेखी परीक्षा आणि त्याची पुढची जी प्रोसेस आहे, जी ड्रॉप झालेली आहे ती कशा पद्धतीनं होईल ते पण सांगितलं आणि त्याच पद्धतीनं त्याच व्हिडिओमध्ये पुणे कारागृहाची सुद्धा इन्फॉर्मेशन थोडक्यात दिलेली होती. सो जर दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी 2 ऐकून येतील त्या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय की 2022-23चं सगळ्यात शेवटचं ग्राउंड त्याचे म्हणजे पुणे कारागृहाचं एकदा त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला आणि आता उद्या सकाळी 5 वाजल्यापासून पहिली जे सत्र आहे किंवा पहिला जो दिवस आहे पहिल्या दिवसातील सकाळी 5 वाजल्यापासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करून तुमचं ग्राउंड आहे ते म्हणजेच उद्यापासून 29 जानेवारी 2025 पासून पुणे कारागृहाचं ग्राउंड सुरू होते ऑफिशियल. आता हे ग्राउंड सुरू झाल्यानंतर विषय खूप महत्त्वाचा आहे की सर मग पुढचे जे हॉल तिकीट राहिले ते कधी येतील. थोडक्यामध्ये सांगतोय की जसं डेज पुढे जातील तशा पद्धतीने हॉल तिकीट 4 ते 5-6 दिवस अगोदर यायला सुरुवात होतील. मुलींचा एक जाता जाता विषय कंप्लीट करतो की मुलींचं जे ग्राउंड आहे ते मुलांचं ग्राउंड झाल्याशिवाय सुरू होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तरी सुद्धा साधारण 10 तारखेच्या आसपास मुलींचं ग्राउंड सुरू होणार आहे. आता विषय खूप महत्त्वाचा आहे. मुलं असू देत किंवा मुली असू देत त्या ग्राउंडला जातेवेळी काय घेऊन जायचंय, कसं जायचं ह्या गोष्टी माहीतच नसतात आणि तिथे गेल्यानंतर मग काही गोष्टी मागितल्या की त्या नसल्या की मग घरातल्यांना फोन करा, मग आणा, मग शेवटचं ग्राउंड होतं, मग रडणं असेल, मग डिमोटिवेट होणं असेल आणि मग आत्मविश्वास खूप काय म्हणते कमी करून बसणं असेल, ह्या गोष्टी होणारच आहे 100%. सो ह्या गोष्टी व्हायला नको म्हणून आजचा एक व्हिडिओ असणार आहे की तुम्हाला कुठलेही ग्राउंड असू दे, महाराष्ट्र पोलीस भरतीचं कोणतेही ग्राउंड, कोणत्याही घटकाचं, कोणत्याही जिल्ह्याचं असू दे, तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे की घरातून जात असताना कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे प्रॉब्लेम येणार नाहीत. अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देतोय. सो चॅनलवर नवीन असेल तर एक विनंती करतोय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि त्याच पद्धतीनं चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहेत आणि 1000 मुलं जे पुणे कारागृहाची आहेत त्यांना आपण एकत्र केलेले आहात. चांगली मुलं जी आहेत अशी मुली सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. सो ते जर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो जे काही हे आहेत टेलिग्राम चॅनल आहेत ते जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपण थोडक्यात बघणार आहोत की महत्त्वाच्या गोष्टी तुमचं खाणं पिणं येणं जाणं हे आता तुम्ही बघायचं आहे. त्या तर गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक दिवस आधी वगैरे जाऊन कोण पाहुणे वगैरे हॉटेल वगैरे काय असेल तुम्ही बुक करू शकताय जेणेकरून तुमचं ग्राउंड हे होम ग्राउंडच्या एवढं किंबहुना त्याच्यापेक्षा 2 ते 4 मार्क हे जास्त पडू शकतात याची नोंद घ्यायची आहे. घरातून बाहेर पडलाय, 10-15 तास ट्रॅव्हलिंग केलाय, डायरेक्टली ग्राउंडला उतरलाय तर तुम्हाला विकनेस येणार, खायचे वांदे, प्यायचे वांदे, वॉशरूमचे वांदे, सगळे वांदे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीनं तिथं सोयी करायची आहे आणि ग्राउंड तेवढं चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे. थोडक्यात आपण बघूयात त्या सूचना दिलेल्या त्या सूचना पहिला फॉलो करूयात, कोणत्या कोणत्या सूचना आहेत ते बघूयात आणि मग आपण संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. तर पोलीस भरतीचे ओळखपत्र म्हणजे सोबत काय घेऊन जायचं बघा. पोलीस भरतीचे ओळखपत्र म्हणजे तुमचं ऍडमिट कार्ड सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. तुमचं जे काय ऍडमिट कार्ड असेल ऑनलाईन जनरेटर झालेलं फिजिकलचं ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि आत्ताच काही सूचना देतोय जसं की मुंबईला सुद्धा सूचना दिलेल्या होत्या. आता जवळजवळ 500 मुलं जी 100% भरती होणार आहेत अशी मुलं आपली एकत्र आहेत आता सध्या. जे 100% भरती होणार त्या मुलांना आपण मोफत सगळं मार्गदर्शन होणार आहे. म्हणजे डीवे असेल, मेडिकल असेल, जॉईनिंग असेल आणि सगळे जे काही प्रॉब्लेम येतील पुढे त्यांना त्याच्यासोबत उभा राहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जे पाठीमागे 3-4 वर्ष करतोय आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऑफलाईनच्या माध्यमातून 15 वर्ष झाले. सो अशा पद्धतीनं पोलीस भरतीचे ओळखपत्र म्हणजे ऍडमिट कार्ड जे आहे ते ऍडमिट कार्ड सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. तसेच स्वतःची ओळखपत्र पटवण्यासाठी किंवा ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्डची रंगीत फोटो, कलर झेरॉक्स असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदर प्रती सादर करणे आवश्यक आहे. पहिला विषय खूप महत्त्वाचा आहे की तुमचं जे ऑनलाईन जनरेटर झालेलं फिजिकलचं हॉल तिकीट आहे ते फिजिकलचं हॉल तिकीट तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं तुमची ओळखपत्र किंवा ओळख पटवण्यासाठी तुमचे जे काही मतदान ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल त्याचे कलर झेरॉक्स पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही गोष्ट क्लिअर झाली की तुमची आयडेंटिटी जे का असतील ते आयडेंटिटी तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याचे कलर झेरॉक्स 2 प्रती घ्या आणि ओळखपत्र सुद्धा 2 प्रती घ्या. हा पहिली सूचना तुम्हाला देतोय. त्याच पद्धतीनं पहिल्या सूचनेमध्ये अजून एक अतिशय महत्त्वाचीच गोष्ट सांगतोय की तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे फिजिकलचं हे ऍडमिट कार्ड आता त्यांनी 2 जर मागितले असेल तुम्ही मारत असताना 7 ते 8 मारा आणि प्रत्येक म्हणजे बहीण असेल, भाऊ असेल, आई असेल, बाबा असतील किंवा कोण असतील त्यांच्याकडे एक देऊन ठेवा जेणेकरून जर इन फ्युचरमध्ये तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमच्याकडचं ऍडमिट कार्ड हरवलं तर तुम्हाला जॉईनिंगच्या वेळी कोणत्याही पद्धतीनं प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात ठेवायचं ही सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणीही देणार नाही तुम्हाला. कारण सगळ्यांना वाटतं की पुढे बघूयात मार्क चांगले पडले, सिलेक्शन झालं की ते जॉईनिंगला मग तुमचं फिजिकलचं ओळखपत्र, लेखीचं ओळखपत्र कंपल्सरी लागतं.
की कोणत्या बेसवरती तुम्ही हे दिलेले आहे, त्याचा पुरावा काय, हे मागतात, लक्षात ठेवा. आणि हे कंपल्सरी असतं. सो आताच सांगतोय, जे आपल्याला फॉलो करतात त्यांच्यासाठी सांगतोय, तुमच्या काळजीप्रती काही गोष्टी मी सांगतोय. तर तुम्ही जे आता झेरॉक्स मारणार आहेत ते आता 7-8 झेरॉक्स मारा. 2 झेरॉक्स तुम्ही आता घेऊन जायचं जाताना, आणि 4-5 झेरॉक्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने, मित्र असेल, मैत्रीण असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ठेवा. आणि तुमच्याकडे तुमचं काही कप्पा असतील किंवा तुमची काही हे असेल फाईल वगैरे, त्यामध्ये तुम्हाला ते घालून ठेवायचं आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये हे लागतेच लागते. आणि ते नसेल तर त्यावेळी तुमची काय असते, ही वेबसाईट बंद झालेली असते आणि मग शोधतात. मग सरांकडे मेसेज करायचा, सर माझं हे नाही ते नाही, आणि पाठीमागे हे झालेलं आहे, पाठीमागे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि काही मुलांना बाहेर काढलेलं सुद्धा होतं. आपल्या मॅडम ज्या आहेत त्या सुद्धा मुंबई पोलिसला 2 टाइम डॉक्युमेंट चेकिंगला होत्या, लक्षात ठेवायचं, भरतीच्या. त्यामुळे अतिशय महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत देतोय, जेणेकरून तुमचं नुकसान व्हायला नको. आणि की आपण सर्वसामान्य घरातील आहोत, ग्रामीण भागातले आहोत. ही माझी धडमळ किंवा ही जी माझी धडपड आहे, ही याच मुलांसाठी, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत देतोय. तुम्ही जे काही काढाल ऍडमिट कार्ड, त्याचे 7 ते 8 झेरॉक्स मारून अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायचं. आणि त्याचसोबत तुम्हाला कलर झेरॉक्स जे आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा काय असले तुमचं, ते कलर झेरॉक्स सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. दुसरी सूचना, उमेदवाराने स्वतः पोलीस भरतीचे ओळखपत्र म्हणजे ऍडमिट कार्डची प्रिंट 2 प्रती, जे मगापासून सांगतोय, ऍडमिट कार्डची 2 प्रती घेऊन जायचं आहे. व आवेदन अर्जाची प्रिंट 2 प्रती. तुमचा आवेदन अर्ज जो आहे सुरुवातीला, त्याचा सुद्धा तुम्हाला 2 प्रती काढायचे आहेत. आणि आताच लागलच अजून 3-4 प्रती एक्स्ट्रा काढून ठेवा. आणि ते पण तुमच्या ओळखपत्रासोबत तुमच्या बहीण, भाऊ वगैरे यांच्याकडे ठेवा, कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आणि नसतील तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकतात, लक्षात ठेवायचं. आणि लय मोठा त्रास होतोय, कोणीही मदत करणार नाही, कोणीही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता सांगतो त्या गोष्टी फॉलो करायच्या, लक्षात ठेवा. सो जे तुमचे आवेदन अर्ज आहेत, त्या आवेदन अर्जाची जी प्रती आहेत ती सुद्धा तुम्हाला 2 प्रती. तसेच पासपोर्ट साईज फोटो आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे, तर पासपोर्ट साईज फोटो त्यांना 6 फोटोसह उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. 6 फोटो सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. तिसरी सूचना आहे, उमेदवाराने शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी करता दिलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे. म्हणजे तुमचं जे काही ऍडमिट कार्ड आहे आणि ऍडमिट कार्डवरती दिनांक वेळ दिलेली आहे, त्या टायमिंगला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. भरती प्रक्रिया दरम्यान शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा किंवा लेखी चाचणी, कागदपत्र पडताळणी, दिनांक वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठेवण्यात येईल. सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणासाठी किंवा परिस्थितीत दिनांक बदलून दिली जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. हा तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही पुढे डेवी असेल, मेडिकल असेल, त्याचप्रमाणे लेखी असेल, फिजिकल आता आहेच, अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही कारण दिला आणि गैरहजर जर राहिला, तुम्हाला परत संधी भेटणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. आता हा एक विषय खूप महत्वाचा आहे. ही जरी भरती 2022-23 ची जरी असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये किंवा मुंबई पोलिसात सुद्धा काही घटकांमध्ये ज्यांची डबल ग्राउंड आलेलं असेल किंवा इतर एक्झाम असतील, तर त्या कारणावर किंवा आजारी असेल तर त्या कारणास्तव पावसाळा असल्यामुळे गैरसोय होऊ नये म्हणून मुलांना शेवटची संधी म्हणून शेवटी ग्राउंडला ज्यांचं फिजिकल चुकलेलं होतं त्यांना संधी देण्यात आलेली होती. पण आत्ताच्या घडीला पाऊस नाही, काय नाही, काय नाही. त्यामुळं एक गोष्ट खूप महत्वाची आहे, 2 फेब्रुवारीला सुद्धा एमपीएससी ग्रुप बी, ग्रुप सी ची एक्झाम आहे आणि 2 फेब्रुवारीला सुद्धा पुणे कारागृहचं ग्राउंड आहे. सो अशा पद्धतीने मुलांना नाहक त्रास हे होणार आहे, हे मात्र नक्कीच. यावेळी पाऊस नसला तरी सुद्धा हा जो निर्णय आहे, लक्षात ठेवायचं, तो आत्ताच्या घडीला पकडून यांनी दिलेला आहे. त्यामुळे कोणतरी म्हणेल की जुनी जसा नियम होता 2022-23 पोलीस भरतीचाच नियम हा पुढे आहे आणि सगळ्यांना संधी भेटणार शेवटची, याच्यावरती डिपार्टमेंटनं काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे रिस्क घेऊ नका. ग्राउंड जमेल तसं लवकर लवकर त्याच वेळी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चौथा विषय, शारीरिक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित ज्या असतील म्हणजे उमेदवार मैदानावर त्यांनी दिनांकाच्या वेळी प्रथम अपील व द्वितीय अपील करण्याची संधी आहे. चौथ्या पॉईंटमध्ये खूप महत्वाचं आहे की ग्राउंडवरती काय प्रॉब्लेम आहेत किंवा काय असतील गोष्टी, इतर मुलं जर काही मार्गाचा उपयोग करत असतील किंवा त्याच पद्धतीने तुमचं 100 मीटर मारताना टायमिंगचा तुम्हाला इश्यू वाटत असेल किंवा 1600 मीटर मारताना टायमिंगचा इश्यू वाटत असेल, चिपमध्ये इश्यू वाटत असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील, तर तुम्हाला तिथं प्रथम अपील करता येते. आणि प्रथम अपीलवरती तिथले सिनियर अधिकारी असतात, ते त्याच्यावरती निर्णय घेतात आणि तिथून पुढे मग म्हणजे पर्यवेक्षक म्हणा, आणि पर्यवेक्षकच्या वरती जे अध्यक्ष होतात त्याच्यावरती द्वितीय अपील, असं सगळं संबंधित तिथं सगळ्या गोष्टी असतात स्टेप बाय स्टेप. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर संबंधित जे काही हवालदार किंवा पोलीस कॉन्स्टेबल असतील त्यांच्यावर तुम्ही तक्रार करायची आणि तिथून पुढे तुम्हाला प्रथम अपील आणि द्वितीय अपील करून तुम्हाला वरती अध्यक्षापर्यंत जाता येतं. पण काही ठिकाणी मुलांना न्याय देत नाहीत, मुलींना सुद्धा न्याय देत नाहीत, हे आम्ही बघितलेलं आहे. तर सुद्धा तुमच्या प्रतीनं तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकताय आणि तिथं न्याय मागू शकताय. हा झाला चौथा घटक. पाचवा घटक, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 15/4/2024 किंवा त्यापूर्वी दिनांकाची कागदपत्रे उमेदवारांनी पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. पाचवा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल 2022-23 पोलीस भरतीसाठी सांगतोय. तर याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय आहे की काही मुलांचे प्रश्न होते की सर मग 15 दिवस डेट वाढवून दिलेली होती, मग कुठल्या दिनांकापर्यंत आपल्याला कागदपत्र पडताळणी किंवा कागदपत्र लागणार आहेत.
त्यांना त्यावेळी पण सांगत होते की 15/4/2024 पर्यंतचे सगळे कागदपत्र तुम्हाला पाहिजे, त्याच्या पुढचा एकही कागद चालणार नाही. म्हणजे 16 तारखेचा कागद इथं चालणार नाही. तुमचं कागदपत्र सांगतोय, तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचं समांतर आरक्षणाचे स्पोर्ट्स पर्सनचे कागदपत्र पडताळणी झालेले असेल, किंवा डिस्चार्ज सर्टिफिकेट असेल, किंवा काय असेल, होमगार्ड असेल, सगळ्यांना जे जे आरक्षण आहेत ना त्यांचे सगळे डॉक्युमेंट हे 15/4/2024च्या अगोदरचे पाहिजे 2022-23च्या पोलीस भरतीसाठी. ही नोंद घ्यायची आहे. समजलं काय म्हणतोय? त्यानंतरच कुणाचं असेल तर कुणाचंही चालणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. समजलं काय म्हणतोय? सो 5वा मुद्दा तो त्यांनी सांगितलेला की सर्व आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये तुम्ही भरलेला होता, ही सगळी कागदपत्र तुमची कधी पाहिजे सांगतोय, आता नाही. ही सगळी कागदपत्र तुमची कागदपत्र पडताळणी ज्यावेळी असणार आहे, म्हणजेच कधी तुमचं फिजिकल, then तुमची लेखी झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी. त्याच्यामध्ये 2-3 प्रोसेस आहेत अजून, त्या सांगत नाही, ते छोटे मोठे. तर तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे कागदपत्र पडताळणी, आणि त्या कागदपत्र पडताळणीला तुमचे डॉक्युमेंट जे असतील ते सगळे 15/4/2024च्या अगोदरचे पाहिजेत, याची नोंद घ्यायची आहे. 6वा मुद्दा खूप महत्वाचा आहे की सर्व आवश्यक भरतीसाठी अर्हता प्रमाणपत्र, सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांच्या पुष्टीसह विधिग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक 15/4/2024 म्हणजे कट ऑफ डेट पर्यंत किंवा त्यापूर्वी प्राप्त केलेले असणे अनिवार्य आहे. त्यानुसार आवश्यक ती मूळ कागदपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल व अर्हता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र शारीरिक चाचणी, लेखी चाचणी व कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले बघा, सर्व आवश्यक भरतीसाठी अर्हता प्रमाणपत्र, सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ज्यांची एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ज्यांनी समांतर आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे, कम्पीकृत आरक्षण म्हणतोय ना आपण, त्यासाठी ज्यांनी लाभ घेतलेला असेल, म्हणजे स्पोर्ट्स पर्सन असतील, होमगार्ड असतील, एक्समॅन असतील, पदवीधर अंशकालीन असतील, भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, आणि जे काही पोलीसवाले असतील, ज्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांना त्यांचं मूळ प्रती जे काय असेल, व्हेरिफिकेशन झालेलं सगळे असेल, त्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्यात. एक गोष्ट खूप महत्वाची आहे याच्यामध्ये, परत सांगतोय, तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, झेरॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जायचं आहे. आणि जर तुम्ही नसेल, कारण की याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ही जी प्रमाणपत्र आहे ते पडताळणी अहवाल व अर्हता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र शारीरिक चाचणी सांगितले बघा, शारीरिक चाचणी आणि पुढं लेखी चाचणी व कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची तात्काळ रद्द करण्यात येईल, म्हणजे उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तरी सुद्धा एक गोष्ट सांगतोय की ही स्पीडमध्ये ग्राउंड होणार आहे, त्यामुळे एवढं डॉक्युमेंट चेक होणार नाही, तरी सुद्धा समांतर आरक्षणाचे कागदपत्र तुम्हाला घेऊन जावे लागतील, असं त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. तुमचे समांतर आरक्षणाचे डॉक्युमेंट जे असतील, म्हणजे क्रीडा प्रमाणपत्र असेल किंवा जे काही आरक्षण मागातून सांगितले, ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत त्याची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला घेऊन जावं लागेल. आणि गेल्यानंतर हे जे डॉक्युमेंट असतील ते जपून ठेवा, अजूनही सांगतोय, कारण तो कागद मिळवताना, ते आरक्षण मिळवताना काय घासायला लागते ते आम्हालाही माहिती आहे, कारण आम्ही स्पोर्ट्स पर्सन आहे, आम्ही सुद्धा हे आहे 5% कोटा होल्डर आहे, लक्षात ठेवा. आम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी, आणि वैयक्तिक नाहीये, गेले भरपूर वर्ष झालं हजारो मुलांचा तो कोटा मिळवून दिलेला आहे. सो अशा पद्धतीनं अजिबात आळस करू नका आणि ते डॉक्युमेंट घाळ करू नका ड्युरिंग द जे काही फिजिकलचा पिरियड आहे त्यावेळेच्या गोष्टीसाठी सांगतोय. 6वा मुद्दा क्लिअर झाला. 7वा मुद्दा, ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राह्य धरून तात्पुरती निवड यादी करण्यात येईल. सदर निवड यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून भरती निकषाच्या पूर्तता करत नसल्याचे आढळल्यास आपली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल म्हणून सांगितलेलं आहे. ही पुढची स्टेप आहे डॉक्युमेंटच्या व्हेरिफिकेशन वेळी. आता त्याचा काही विषय नाही, तरी सुद्धा हे सांगितलेलं आहे. 8वा मुद्दा आहे, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराने गैरकृत भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्यास निदर्शनास आल्यास उमेदवाराची तात्काळ जी उमेदवारी आहे ती रद्द करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. 8वा मुद्दा खूप महत्वाचा आहे, जसं की वाईट मार्गाचा उपयोग करून पोलीस भरती करतोय, किंवा चुकीचं काय तर करतोय, किंवा चिप घातले, किंवा काय केलंय, किंवा जर मादक द्रव्य जर घेतला असेल, किंवा इंजेक्शन वगैरे मार्केटला मिळतं, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आढळला, पाठिंबा झालेला आहे सगळ्या गोष्टी, आणि त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे. अजिबात काही करू नका. तुमचं कष्ट प्रामाणिक होते, तुम्हाला यश सुद्धा प्रामाणिक भेटणार आहे, तरी सुद्धा आजूबाजूच्या मुलींवरती लक्ष ठेवा, कारण की ती आपली जबाबदारी असेल. तर तो चुकीच्या मार्गाने आपल्या पुढे जात असेल तर आपल्याला मग तिथून डिस्क्वालिफाय होणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या प्रामाणिकपणा जर असेल तर इतरांवरती सुद्धा लक्ष ठेवा. किंवा चुकीचं काय वाटत असेल तर पर्यवेक्षक असतात, त्या पर्यवेक्षकांना सूचना द्यायची की यांना काहीतरी विषय केलेला आहे अशा पद्धतीने, कारण की तो तुमचा आपण राहू शकतो इन फ्युचरमध्ये. तो तुमच्या कास्टमधला, तुमच्या समांतर आरक्षणाचा एखादा कॅन्डिडेट असू शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना केलंय काय उपयोग नाही, तुमची जागा तो मारू शकतोय. तुम्हाला तसं आढळलं तर तुम्ही तक्रार करू शकता, आणि जर डायरेक्ट डिपार्टमेंटला आढळलं तर डायरेक्टली डिस्क्वालिफाय होणार, हे मात्र नक्कीच. तो अशा पद्धतीने 8वा मुद्दा खूप महत्वाचा होता. 9वा मुद्दा, पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा, अपघात, नुकसान झाल्यास त्यास उमेदवार जे आहे स्वतः जबाबदार राहील. त्याकरता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता, वैद्यकीय पात्रता जे असेल विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे
व स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं 2021ला एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता भर उन्हामध्ये मुंबईला, आणि त्याच पद्धतीने या पोलीस भरतीमध्ये टोटल 4 मुलांचा मृत्यू झालेला आहे. आणि अर्ज भरत असताना या सगळ्या गोष्टी यांनी क्लिअर केलेल्या असतात, जेणेकरून त्यांच्या अंगावरती सरकारवरती काही गोष्टी यायला नको, आणि मगच सही आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही तिथे अडकला जाताय, तुम्ही फिट असू दे किंवा तुमचं फिट नसाल तर तुम्ही जाऊ नका. तुमचा काय आजार असेल मोठा किंवा काही प्रॉब्लेम असतील जाऊ नका. एक संधी सोडा, पुढच्या संधीची तयारी करा. रिस्क घेऊ नका, स्वतःची काळजी स्वतः घ्या. कारण गव्हर्नमेंट सांगते की काय झालं तर आम्ही जबाबदार नसणार आहोत, सर्वतोपरी तुम्ही जबाबदार असणार आहात. सगळं तुमच्यावर ठेपलेलं आहे. ज्या काही गोष्टी आहेत तुमच्यावर टाकून दिलेल्या आहेत. समजून काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं जर तुम्ही फिट नसाल, प्रॉब्लेम असतील, ऑपरेशन झालं असेल, काही गोष्टी असतील तर जाऊ नका. पुढच्या भरतीची तयारी करा, थोडं रेस्ट घ्या. कारण रिस्क घेऊ नका. कारण पाठीमागे झालेले आहेत. कावा रुग्णालयामध्ये 4-4 मुलं वारलेले आहेत, बघितले, त्यावेळी मी तिथं होतो. तो अशा पद्धतीनं अजिबात रिस्क घेऊ नका. अजिबात घेऊ नका. कारण त्या मुलांना कोणत्याही पद्धतीनं मदत झालेली नाहीये. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की सरकार मदत करेल, अजिबात तसलं काही विसंबून राहू नका. कारण त्यांनी सरळ सूचना दिलेल्या आहेत. सरळ सूचना दिलेल्या, लक्षात ठेवा. उद्या तुम्ही एखाद्यावरती दावा केला तर त्यांनी डायरेक्टली दाखवलं तर त्याच्या खाली सूचना ते वाच म्हणलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ जो काही 9 पॉईंट आहे ते 9 पॉईंट वाच म्हणले की संपला विषय. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं 10व्यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतावेळी जे काही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची मेल आयडी दिली ते अजिबात बदलू नका म्हणून सांगितले किंवा बंद करू नका म्हणून सांगितले. तिथं वेळोवेळी तुम्हाला सूचना येतील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात ही पुणे कारागृहाची इन्फॉर्मेशन तुम्हाला जे अतिशय महत्वाची आहे की घरातून बाहेर पडताना काय काय कागदपत्र घेऊन जायचं, कसं जायचं, किती झेरॉक्स मारायचे आहेत, किती फोटो पाहिजेत, आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्याच पद्धतीनं एक सूचना पण दिलेल्या होत्या 2-3 की तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल ते एक्स्ट्रा डॉक्युमेंट मारून ठेवा, जेणेकरून तुमचं जॉईनिंग होतावी. हे सगळं लागते, सगळं लागते. तुमचं फिजिकलचं ऍडमिट कार्ड लागणार, तुमचं लेखीचं ऍडमिट कार्ड लागणार, आणि तिथून पुढे तुम्ही जे दावा केलेली कागदपत्र असतील ती सुद्धा लागतील. सो अशा पद्धतीने मुलांचं नुकसान व्हायला नको, त्यासाठी हा व्हिडिओ होता. सो व्हिडिओ आवडला असेल, मार्गदर्शन आवडलं असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच पद्धतीनं सिलेक्शन 100% हवं असेल, पुढे मुलींची अजून सुद्धा वेळ आहे 10 दिवस, तर आपले ऑनलाईन फिजिकल बॅच आहे, शेवटच्या 10 दिवसामध्ये काय करायचं ही सुद्धा बॅच हवी असेल. आणि त्याच पद्धतीनं ऑनलाईन PDF बॅच जी पुणे कारागृह स्पेशल आहे, त्याच्यामध्ये 2450 प्रश्नांचा समावेश आहे. ती फक्त आपण तुम्हाला 99 रुपयामध्ये अवेलेबल करून दिले. तर तुम्हाला जर ती सुद्धा PDF हवी असेल तर पटकन वेळ न करता स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, आपली टीम तुम्हाला मदत करेल. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना उद्यापासून सकाळी 5 वाजता सुरू होणाऱ्या पुणे कारागृहाच्या फिजिकलसाठी माझ्याकडून, मॅडमांच्याकडून, संपूर्ण महाराष्ट्राकडून मी शुभेच्छा देतोय. लक्षात ठेवा, आता नाही तर कधीच नाही, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वजण भरती होणार हे मात्र नक्कीच. तरी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.